सगळ्यांचं स्वागत आहे. मी स्वरूप चव्हाण आणि आज आहोत आपण रत्नागिरीमध्ये. सो आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि आज आपण फिरणार आहोत रत्नागिरी, म्हणजे गणपतीपुळे वगैरे सगळं आपण करणार आहोत. सो आत्ता आपण एक गाडी बुक केली, गाडी का बस काय माहिती. तिकडून आपण जाणार आहोत पहिला गणपतीपुळे, नंतर पावसला वगैरे पण जाऊ. सो लेट्स गो. अँड आता अजून 9:10 वाजले. तिकडून आपण आता निघू. सो भेटू डायरेक्ट आता त्या गाडीतच. चला. भाव राहतो माझा डॉक्टर आहे ना, कामगार हॉस्पिटलचा. बरोबर दावळीला नाही कांदिवली. हो परवडते का? हो मी समाधान राहतो. 800च्या डझन. हां 800 डझन आहे. तोच म्हणजे 4000 होते. तुम्ही आम्ही ह्याचा घेतला, ड्रायव्हर घेतला, अर्धा डझन परत तेवढा खाती. हापूसचं तुम्हाला एकदम पिकलेलं असेल ना, म्हणजे आता रेग्युलर खायचं असेल तर गोखले नाक्यात मिळतो. एक 600 रुपये डझनच्या आसपास मिळतो. आपण आलो स्वामींच्या मठात. चला. दर्शन झालं आहे आणि आता तिकडे मोबाईलचं शूटिंग अलाव करायला हे नव्हतं आहे बघा. मंदिर आहे आतमध्ये. मोबाईल अलाव होता पण शूटिंग करायची अलाव नव्हती. सो आता आपण चाललो आहे गणपतीपुळेला. इथून खूप मस्त आहे आणि इकडे घेण्यासाठी पण खूप काय आहे. आणि आतमध्ये ना एक हे पण आहे, मँगो ज्यूस सारखं आहे. परत कैरीचं पाणी ते पण ट्राय करा, मस्त आहे एकदम. भेटू आता डायरेक्ट गाडीत. खूप आहे. आपण आलेलो बघा या मंदिरात आपण आलो आणि आता इकडे खूप अमेझिंग असा व्ह्यू आहे बघा. अँड लिटरली खूप चांगलं आहे. आता आपण बघूया की म्हणजे आता किती गर्दी आहे आणि आतमध्ये शूटिंग अलाव नाही, तर मग तुम्हाला काय दाखवू नाही शकत. चला जाऊया आता. आपण आहोत तिकडे या मंदिरात आणि इकडचा व्ह्यू बघा भाई, कडक आहे एकदम कडक आहे. आता आपण चाललो आहोत आतमध्ये मंदिरात. आता आपण ह्याच्यावरती चाललोय. इकडून पण खूप चांगला व्ह्यू येणार आहे. चला. बघा भाई साहब. आणि इकडे सगळं आणि इकडे ते मंदिर. ॲक्च्युली ना तिकडे ना ते मठ होतं ना, सो तिकडे मोबाईलचं अलाव नव्हतं. तिकडे आपण काय फोटो वगैरे काढून शकलो, म्हणून मी तुम्हाला काय जास्त दाखवलं नाही, पण आता दाखवलं. परवा जाणार होतीस ना? हां काय ओके. हां दावे पावसला आहे. हां चालेल मग. हां टॉवरच्या अगदी इथेच आहे ना जवळ कुठे? बहिरी देवाचा भैरी भवानी. भैरी भवानी. स्वरूप तू काय इकडे असंच हे थोडंसं. आणि हे बघा मंदिर. आणि इकडून येतो हा व्ह्यू.
हा बघा ते सुंदर आहे. काही मंदिर इकडे समोर हा असा व्ह्यू कडक आहे. आता पण पुढे चाललो, पुढे अजून चांगला व्ह्यू दिसेल आय थिंक सो. अरे इकडे जरा हे झाडं आहेत मंडित नाहीत आणि हे काळं समुद्र आणि नॉर्मल समुद्र मिक्स होतं असं काहीतरी आहे म्हणून मग हे ते पॉईंट आहे. मित्रांनो हा व्ह्यू, हाच व्ह्यू आपल्याला बघायचा होता. काय सुंदर आहे, एकदम कडक आहे. तुम्ही इथे नक्की या. इकडे मंदिर आणि इकडे असं वरतून इकडे असं काहीतरी आहे, कडक आहे. हे बघा इकडे असं मस्त हे दिलंय, तिकडे पण खूप काय काय आणि इकडून दिसतं इथे काहीतरी खाली फॅक्टरी आहे आणि इकडून आपण आलेलो. कडक आहे, पुरी रत्नागिरी कोकण दिसतंय. I'ma kick back, 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 back. I'ma kick back, back, back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back, 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 back. I'ma kick back, back, back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back when you fake like that. Head out of the game, I don't play that fact. Would you let me go? No, you never come back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back when you fake like that. Head out of the game, I don't play that fact. Would you let me go? No, you never come back. I'ma be the best that you never, never had. I'ma kick back when you fake like that. Head out of the game, I don't play that fact. Would you let me go? No, you never come back. I'ma be the best that you never, never had. आणि इकडचा व्ह्यू मी तुम्हाला काल नाही दाखवलेला म्हणून कडक आहे. आणि आता आपण चाललो जेवायला आणि अजून पुढे जाणार आहोत वक्रतुंड. कडक गाडी आहे आणि आता आपण चाललो आहोत पुढे जेवायला आणि मंदिरात पण पुढे जाऊ. सो लेट्स गो. इथे परत आलो आहे, हे बघा आपलं हॉटेल इकडे समोर. आणि आता आपण इथे परत आलो आहे बिकॉज आता आपण करणार आहोत, आपण जाणार आहोत मठात आणि तिकडून जेवायला. सो चला. आणि बघा व्ह्यू सुंदर व्ह्यू आहे भाई. सो लेट्स गो नाव. इथं डायरेक्ट आता आपण पुढे हे बघा चला. दिवस दुसरा आणि आज आपण चाललो आहोत माझ्या आजीच्या घरी. अँड इकडून व्ह्यू बघा. सो आता लेट्स गो. चल आता गणपती भगवतीला जायचं, गणपतीला जायचं. जसा आम्हीचा व्ह्यू आहे हे बघा, कडक आहे बघा, नारळ आहे वगैरे, इकडे फुल जंगलच आहे. आणि आता आपण फायनली आलो आहोत आणि उद्या पण जाणार आहोत. सो आज काहीच नाही एवढं. सो चला. सो गाईज हे बघा जंगलच जंगल आहे. आणि आता आपण आलो आहे विहिरीवर. सो हे बघा खूप सारी शेती आहे, तिकडे पण आहे, खूप लांब लांबपर्यंत आहे. चला. उद्या बसणार आणि परवा येणार.
बोलतात मग जेवण बिवण काय